नमस्कार मंडळी, संदीप नायकरे पाटील. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची. व्हिडिओ नुसता हा राजकारणाशी संबंधित नसून आपल्या मध्यमवर्गीय सर्वसामान्य लोकांसाठी खूप महत्त्वाचा असा मला महत्त्वाचा वाटतो विषय. लोकसभा निवडणुकीमध्ये देश पातळीवरती खऱ्या अर्थाने युवकांसाठी, बेरोजगारांसाठी, राज्याच्याबद्दल काही औद्योगिक किंवा बाकीचे महत्त्वाचे विषय असतील ती धोरणं ठरवण्यासाठी लोकसभेमध्ये आपला एक आवाज महत्त्वाचा असतो. त्यासाठी लोकसभेच्या मतदानाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून नव्हे तर एक सर्वसामान्य युवक म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की मान्य आहे की काँग्रेसच्या राजवटी काळामध्ये भ्रष्टाचार झाले नाही असं मी कधी म्हणणार नाही, परंतु त्या भ्रष्टाचाराचा डायरेक्ट इफेक्ट कधी सर्वसामान्य लोकांवरती, मध्यमवर्गावरती झाला नाही. तो इफेक्ट आता आपण पाहतोय. पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून महागाई वाढलेली आहे, गॅसच्यामुळं गृहिणींची कंबरडे मोडली आहेत आणि असं असताना देखील धर्माच्या नावाखाली बाकीचे विषय ह्या विकासाला दाबून लोकसभेच्या इलेक्शनमध्ये केले जातात. मी स्वतः शिरूर लोकसभा मतदारसंघातील एक युवा कार्यकर्ता, एक युवा मतदार म्हणून तुम्हाला विनंती करतो की हा गेल्या 2014पासून भारताच्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या खांद्यावरती बसलेला 11-11 असा हा राक्षस जर 400 पार झाला तर तो कोणाचंच ऐकणार नाही. आता पण तो भाजप 400 पार नाही तर मोदी 400 पार असं म्हणतायत. एक प्रकारे झालेली ही गची बाधा लोकशाहीला खूप मोठी घातक आहे. लोकशाहीमध्ये विरोधक सक्षम असला तरच लोकशाही जिवंत राहते. आपण आता ते बघतोय की यांना सर्व भ्रष्ट नेते पाहिजेत. कार्यकर्त्यांचे, सर्वसामान्य मतदारांना हे गृहीत धरत नाही आहेत. यांना असं वाटतं की काँग्रेसचे अशोक चव्हाण आले, शिवसेनेचे एकनाथ शिंदे आले, राष्ट्रवादीचे अजितदादा पवार आले म्हणजे सर्व महाराष्ट्र आपल्याबरोबर मतदानाला आला. पण ही महाराष्ट्रातील सर्व तमाम लोकांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की नेत्यांचे लालून पोचन फक्त 1-2 दिवसाच्या निवडणुकीसाठी न करता आपल्या घरासाठी, आपल्या गावासाठी, देशातील विकासासाठी, रोजगारासाठी, बेरोजगारांचे प्रश्न मिटवण्यासाठी आपण मतदान महत्त्वाचं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून लोकशाही सक्षम राहण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा. तुमच्या इथले एखादा उमेदवार जरी भाजपचा चांगला असेल पण वरती होणारे विषय जर चुकीचे होणार असतील तर तो विषय आपण रोखले पाहिजेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.